शुभ सकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर सकाळचे टिफिन बनवायचीच घाई गडबड सुरू आहे आणि तेलही संपलं होतं. तर म्हटलं चला ह्या 2 पिशव्याच आणल्या होत्या. तसा तर आम्ही 15 किलोचा डब्बाच आणून ठेवतो, पण तो आता संपलेला आहे आणि अजून पगार पाण्याचा काही ठिकाणा नाही. त्यामुळे मग आत्ताच्या ह्या 2 पिशव्या आणल्या होत्या. 8-10 दिवस तरी निघून जातील. मग बघूया, डब्बाच घेऊन या. तेलाचे भावही इतके जास्त वाढले आहेत ना. अगदी जो डब्बा 2 वर्षा पहिले 1500 रुपयाचा मिळत होता ना 15 किलोचा, तो अगदी आता 3000पर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे मग बजेटही बघावं लागते, सर्वच बघावं लागते. त्यामुळे मग आता तर याच्यावरतीच काम धकवणं सुरू आहे. आणि आज आलू मेथीची भाजी बनवायची होती टिफिनमध्ये. तसं तर ह्या ज्या 2-4 भाज्या आहेत ना, त्याच माझ्या मुलाला जास्त आवडतात. तो जास्त काही एक्सपेरिमेंट करू देत नाही आणि भाज्यांमध्ये त्याचे खूप जास्त नखरे आहेत. त्यामुळे या 2-4 भाज्या आहेत ना, त्याच अधूनमधून त्याला टिफिनमध्ये करून द्याव्या लागतात. जसं की आलू मेथीची भाजी म्हणा, भरलेली भेंडीची भाजी म्हणा, कोबीस वाटाण्याची भाजी म्हणा. ह्या ज्या 2-4 भाज्या आहेत त्याच त्याला बनवून द्याव्या लागतात. नाही तर मग तुम्ही म्हणसाल का सारखी तेच भेंडीची भाजी, आलू मेथीची भाजी, कोबीसची भाजी हेच दाखवत असते सकाळ टिफिनमध्ये. पण काय करणार, आता मुलांचेही खूप जास्त चोचले असतात. मग त्यांच्या आवडीप्रमाणेच त्यांना बनवून द्यावं लागते. तसं संध्याकाळी बनवत असते मी वेगवेगळं, पण सकाळी जास्त काही एक्सपेरिमेंट करत नाही. त्याला जे आवडते ना तेच त्याला बनवून देते. चला, मस्त इकडे मेथीची भाजी डब्यात तर भरून ठेवली होती. त्या दिवशी भाजीपाला आणला होता तर तीच आता कापून घेतली. आणि आत्ता तर मेथीची भाजी एवढी महाग झालेली आहे, अगदी 40-50 रुपयाला पावशेर मिळते. तरी पण मी थोडीशी घेऊनच येते 20-30 रुपयाची, कारण की त्याला लागते ना त्यामुळे. आणि बटाटे तर मी रात्रीच उकडून ठेवले होते, कारण की सकाळी खूप जास्त घाई गडबड असते. त्यामुळे मग तेवढा वेळ वाचतो सकाळचा. त्यामुळे मग टिफिनची अर्धी तयारी तर मी रात्रीच करून ठेवते. आणि बघा, मसाल्याच्या डब्यात ही राई संपली होती, म्हणजे मोहरी, तर तीसुद्धा आता काढून घेतली. सकाळी एक तर एवढी घाई गडबड असते ना, त्यातही काही ना काही एक्स्ट्राचं काम तर वाढतेच. चला असो, आता मसाल्याचा डब्बा तर आपण रोज चेक करतो. तरीही सकाळी जेव्हा घाई गडबड असते ना, तेव्हा काही ना काही संपलेलं असते. पण जास्त तर असं होत नाही माझ्यासोबत, मी नीटनेटकं करूनच ठेवते. पण तरीही एखाद्या वेळेस होते असं. आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट तर मी वाटूनच ठेवते. त्यामुळेही माझं काम खूप जास्त सोपं होते. काम जर आपल्याला सकाळचं सोपं करायचं असेल ना, तर अशा छोट्या छोट्या टिप्स आपण फॉलो केल्याच पाहिजे. त्यामुळे आपला खूप सारा वेळ वाचतो किचनमध्ये काम करण्याचा. सकाळची घाई गडबड म्हणा किंवा मग संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी म्हणा, थोडी जरी तयारी आपण आधीपासून करून ठेवली की मग स्वयंपाकाला जास्त काही उशीर लागत नाही. आणि बघा ना, पाऊसही मध्ये 2-3 दिवस एवढा राडा घालून गेला आणि आता 4-5 दिवस झाले जो बंद आहे तो याचं काही नावच घेत नाही आहे. आणि मग खूप जास्त गरमीही होते. असं वाटतच नाही यावेळेस की पावसाळा आहे. एवढं जास्त गरम होते, काय माहिती. पाऊस पडतो तेवढ्यापुरतं फक्त थंडक लागते आणि मग पुन्हा गरमी आहे असं वाटते आणि गरम व्हायला सुरू होते. आणि किचनमध्ये काम करता करता तर खूपच जास्ती गरमी होते. चला, बटाट्याची भाजी तर तुम्हाला माहितीच आहे, तरीही क्विकली तुम्हाला सांगून देते. तेल घालायचं आहे, त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालायची आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घालायची आहे. आणि मेथीची भाजी जी कापून ठेवली होती ना ती घालायची. आणि मेथीची भाजी तर लवकरच आपली शिजली जाते. त्यामध्ये मग हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मग बटाटे घालायचे आहे. बस 5 ते 10 मिनटात आपली भाजी बनवून तयार होते आणि खूप छान लागते ही भाजी. तसं तर हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी खूपच स्वस्त मिळते ना, तेव्हा त्यामध्ये जास्त मेथी टाकली की अजूनच टेस्टी लागते. पण आता तर मेथीची भाजी खूप महाग आहे आणि तसंही मुलांना कुठे आवडते जास्त मेथीची भाजी. त्यामुळे मग मी जास्त काही टाकत नाही, थोडीच टाकते. आणि आजची एकादशी आहे, म्हणजे शनिवारी एकादशी होती ना, तर एकादशीच्या दिवशीचाच हा व्लॉग आहे. पण आज तुम्हाला भेटत आहे. व्हिडिओ एडिट करायला खूप जास्त वेळ लागतो आणि दुसरे सगळे कामंही बघावे लागतात ना, त्यामुळे आता तर रोजच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे. चला, मस्त अशी आलू मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि स्वयंपाक केला आणि बाकीची सगळी कामं आवरली. त्यानंतर मग देवपूजा केली. आज एकादशी होती ना, त्यामुळे थोडीशी स्पेशलच पूजा असते. पूजा तर स्पेशल काय, रोजची जशी असते तशीच असते, पण थोडीशी वेगळी, म्हणजे कृष्ण भगवानांना आंघोळ घालायची, त्यांना मग नैवेद्य दाखवायचं, हे सगळं एक्स्ट्राचं असते. आणि फुलं तर मी रोजच वाहतेच देवांना, त्यामध्ये काही आश्चर्य नाही. कारण की ज्या वेळेस नाही भेटली ना फुलं, त्यावेळेस मला अजिबातच आवडत नाही. पण चला, मस्त अशी पूजा करून घेतली.
आज तर लाईटलाही काय झालं होतं काय माहिती, सकाळची अगदी 3-4 वेळा येव जाव करत होती. आणि मशीनमध्ये आज मी कपडेही जास्त टाकले होते, म्हणजे सगळेच रुमालं वगैरे सुद्धा धुवायला टाकले होते आणि लाईटही येव जाव करत होती. त्यामुळे आज तर सकाळचे कपडे टाकलेले अगदी 3 ते 4 वाजता कपडे माझे धुतले गेले, कारण की पूर्ण दिवसामध्ये 3 ते 4 वेळा लाईट गेली. मग मशीन काय लाईट गेली की मध्येच बंद पडून जात होती. कपडेही जास्त होते आणि लाईटही येव जाव करत होती, त्यामुळे आज कपडे सुकवायलाही मला खूपच उशीर झाला. आत्ता अगदी 3 वाजले आहेत बघा. 3 वाजता मी आज कपडे सुकवत आहे. असं होते कधी कधी, सकाळचे धुतलेले कपडे संध्याकाळपर्यंत आपले राबतच राहतात आणि मग ते काही जास्त सुकत नाही लवकर. तसं तर मशीनमध्ये कपडे टाकले की जास्त वेळ नाही लागत सुकायला, अगदी अर्धा 1 तासात सुकून जातात. तेही ऊन असलं तरच, नाही तर मग पावसाचं वातावरण असलं की काही सुकत नाही लवकर. चला असो, आता 3 वाजले आहेत आणि आत्ता मी कपडे सुकवायला टाकत आहे. आणि आज एकादशी होती ना, त्यामुळे माझा उपवास होता, तर साबुदाणासुद्धा भिजत घालायचा होता. तर साबुदाणा ज्या दिवशी एकादशी असली ना त्या दिवशी मी सगळ्यांसाठीच बनवून घेते, कारण की सगळ्यांनाच साबुदाणा आवडतो. मग सगळेच आवडीने खातात. मग म्हटलं जाऊ द्या, कशाला स्वयंपाक बनवायचा, सगळ्यांसाठी मी साबुदाणाच भिजत घालून घेते. मग तेवढा आपला स्वयंपाकाचा वेळही वाचतो आणि आवडीने खातात, म्हणून मग भिजत घालायलाही म्हणजे बनवायलाही काही एवढं लागत नाही. आणि 3 वाजता भिजत घातला आहे, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत छान असा भिजून जाईल साबुदाणा. आणि मग आता बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे. आता माझा दाण्याचा कूटही संपला होता आणि शेंगदाणेसुद्धा मी आत्ताच आणले होते 2-3 दिवस अगाऊ, जेव्हा तो सामान आणला होता ना माझा प्रोटीन पावडर बनवायचा, तेव्हाच आणले होते. संपलेले नाही आहेत अजून, पण तरीसुद्धा मी एक्स्ट्राचे घेऊनच आली होती, कारण पावसाचा काही ठिकाणा नाही, कधी सुरू होतो कधी बंद होतो आणि मग आयत्या वेळेस सामानही काही चांगला मिळत नाही आणि मग पावसामध्ये घ्यायला जायचाही कंटाळा येतो. त्यामुळे तसं दुकान काही जास्त दूर नाही आहे, अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. सुपर मार्केट आहे मोठं, तिकूनच आणतो आम्ही सगळा सामान. पण तरीही पाऊस येत असला की कोण जाते, सगळेच कंटाळा करतात, त्यामुळे मग आणून ठेवले होते एक्स्ट्राचे. आणि आता शेंगदाणे भाजत आहेत, तोपर्यंत माझ्याकडे वेळ आहे, तर म्हटलं कशाला वेळ वाया जाऊ द्यायचा. तुम्हाला तर माहितीच आहे, मी किचनमध्ये उभी असताना माझे खूप सारे कामं करून घेते, माझा थोडा जरी वेळ असला तर बघा प्रोटीन शेक बनवायचं आहे ना, त्यासाठी मी हे चणे आणले होते, खारीक आणली होती. जेही प्रोटीन असते ना ज्या वस्तूंमध्ये, त्या सगळ्या वस्तू मी घेऊन आली आहे, त्यांच्याच मला प्रोटीन पावडर बनवायचं आहे. पण आता हे चणे आणले होते, फोत्र्यावालेच होते, तर याचे फोत्रेही काढणं जरुरी होतं. तर आता शेंगदाणे भाजत आहेत, तोपर्यंत वेळ होता माझ्याकडे, तर म्हटलं चला याचे फोत्रेही काढून ठेवू आणि ज्या खारका आपण आणल्या आहेत ना त्यासुद्धा सोलून ठेवू. त्याला सोलायला थोडासा उशीरच लागतो ना, म्हणजे त्यातल्या बिया काढायला, तर म्हणून म्हटलं चला आता शेंगदाणे भाजत आहेत ना, तोपर्यंत त्या चण्याचे फोत्रे काढून ठेवूया. आणि आता तर खारीक ही एवढी काही चांगली भेटत नाही, थोडीशी ओलीच असते आणि मग ते काही सुकतच नाही लवकर, कारण की ऊन तेवढं कडक पडत नाही, तर मग खारीक कुठून सुकणार आहे. म्हणून मग त्याला फोडायलाही थोडासा उशीर लागतो, कारण की सुकलेली जर असली तर अगदी लवकर फुटून जाते आणि त्याचा पावडरही लवकर बनून जातो. पण आता तर थोडीशी ओलीच मिळते, त्यामुळे याला आधी थोडीशी सुकवावी लागेल, नाहीतर मग कढईमध्ये त्याला गरम करावी लागेल, तेव्हाच त्याचा पावडर कुठे बनणार आहे. आणि बघा मस्त चण्याचे फोत्रे काढून घेतले आणि अशा प्रकारे त्याचे फोत्रेही सगळे काढून घेतले. चण्यामध्ये जितकं प्रोटीन असते ना तेवढं कशातच नसते, त्यामुळे चणे असेही खाणे खूप चांगलं आहे, पण असे काही कोणी खातच नाही. त्यामुळे मग असा प्रोटीन पावडरमध्ये त्याचा यूज केला की मग चांगलं पडते. चला, तसं तर माझ्या घरामध्ये चणे नेहमीच आणून ठेवलेले असतात. माझे मिस्टर खातात कधी कधी, पण मग जास्त काही खाल्ले जात नाही. चला, मस्त चण्याचे फोत्रे काढून घेतले. आणि कोणतीही वस्तू म्हणा, बनवायला जितका वेळ लागत नाही ना तितका वेळ त्याच्या प्रिपरेशनमध्येच लागत असतो. नेहमी बघा तुम्ही, कोणतीही भाजी म्हणा, कोणतीही नवीन वस्तू म्हणा, जेवढी बनवायला वेळ लागत नाही ना तेवढा वेळ त्याच्या प्रिपरेशनमध्ये लागत असतो. म्हणजे भाज्या कापून ठेवणं म्हणा किंवा अद्रक लसूण सोलून ठेवणं म्हणा, कोणतीही गोष्ट असो त्याच्या प्रिपरेशनमध्येच खरं तर जास्त वेळ जातो. बाकी तर बनवायला जास्त काही उशीर लागत नाही. कोणतीही वस्तू म्हणा, मी हेच नाही सांगत आहे, प्रोटीन पावडर कुठलीही दुसरीही वस्तू म्हणा, बनवायला तर वेळ लागत नाही, पण त्याच्या प्रिपरेशनमध्ये जास्त वेळ जातो. चला असो, ह्या खारकाही मस्त फोडून त्याला डब्यात भरून ठेवून देते. मग जेव्हाही प्रोटीन पावडर बनवायचं असेल ना तेव्हा फक्त त्याला गरम करायचंच असेल. आणि बघा मस्त फोत्रेसुद्धा काढून घेतले. आता यालासुद्धा डब्यामध्ये भरून ठेवून देते.
दाणे जे भाजून ठेवले होते ना त्याचे मला फोतरे काढायचे होते. तर म्हटलं चला याच्यामध्येच आपण काढून बघूया निघता आहे की नाही. तर फोतऱ्यापेक्षा तर दाणेच जास्त बाहेर पडत होते. म्हटलं जाऊ दे, तिकडे आपला देशी नुसका चांगला आहे. अगदी पाखडलं की सगळे फोतरे एक साईडला होतात. फक्त एवढंच आहे, थोडीशी घाण होती तर ती आवरावी लागते, पण लवकर फोतरे निघून जातात. मग शेवटी मी आपला देशी नुसकाच ट्राय केला. म्हटलं जाऊ दे तिकडे, लवकर होण्याच्या नादामध्ये जास्तच उशीर होतो. फक्त एवढे फोतरेच आवरावे लागतील एवढंच आहे ना. तर म्हणून मग मी माझा देशी नुसका ट्राय केला. तसं तर मी खाली बसूनच पाखडत असते, पण आता व्हिडिओ सुरू होता, तुम्हाला दाखवायचंही होतं म्हणून म्हटलं मग चला किचनवरतीच करून घेऊया. त्यानंतर आता जेव्हाही साबुदाणा बनवायचा असतो ना, तेव्हा नुसता कोरडा साबुदाणा काही नळल्यात उतरत नाही. त्यामुळे मग त्यासोबत मिरच्या तर पाहिजेच. मिरच्या म्हणा, ताक म्हणा, किंवा मग कधी कधी शिंगोळ्याचा शिराही बनवते. आज नाही बनवला शिंगोळ्याचा शिरा, आज फक्त मिरच्या तळणार आहे आणि साबुदाणा आणि ताक तर रोजच असते आमच्या घरामध्ये. रोजच ताक पिण्याची आता सवय झालेली आहे ना, त्यामुळे मग एक दिवसही नसलं तर अजिबातच आवडत नाही. फक्त जास्त पाऊस पडला की मग नाही आणत आम्ही, आणि मग हिवाळ्यामध्येही जास्त थंडी पडली की नाही आणत. बाकी तर रोजच आणत असतो. चला, ह्या जाड मिरच्या आणल्या होत्या बाजारातून, तर यालाच म्हटलं तळून घेऊया. तर चला, असं होतं आजचं आमचं जेवण. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.